खूपच उशीर झालाय. मला मंदिरात जाऊन त्या रुद्रकेतूंना भेटावंच लागेल. आता तेच काहीतरी सांगू शकतात. हा, बोला ना. तुम्हाला एकदाचं सांगून टाक ना की मी किती टेन्शनमध्ये असले, माझ्या चेहऱ्यावर किती टेन्शन दिसलं तरी तुम्ही मला काही विचारायचं नाही. अहो, असं काहीच नाहीये. असंच आहे मीरा. संध्याकाळपासून तू कसल्या तरी टेन्शनमध्ये दिसतेस मला. तुला विचारलं तर मला काही सांगत नाहीस. सांग मला, काय झालं? काही नाही, ते मला मंदिरात जावं लागणार आहे परत, इतकंच. एवढंच ना? ठीक आहे ना, जाऊयात आपण मग. नाही, नको. तुम्ही नका येऊ. वेदासाठी अनन्या आहे घरी, काळजी करू नकोस. हे बघा, तुमची खरंच तिथे काहीच गरज नाहीये. आणि आपल्याला तर माहिती आहे ना, अनन्याताई असताना सुद्धा मंजिरी काही करू शकते. तुम्ही वेदाजवळ थांबा प्लीज. तूच म्हणाली होतीस ना मला की मंजिरी वेदाला काहीच करणार नाही. त्यात अनन्या पण घरी आहे. सो राहिला प्रश्न तुझा. तू मला थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी येतोय तुझ्यासोबत. ठीक आहे, चला. चल. आग आग कशी लागली? मागे वेदा. वेदा कुठे? वेदा. तू वेदाकडे जा. ओह, वेदा. वेदा, काय झालं? जा तू. अगं बाळा, आग कशी लागली? मला हात नको लावूस. तुला काय झालं नाही ना? तू जा. दादा, अरे आग मागे राहा तू. आग कशी लागली? वेदा कुठे? आत्या. वेदा. वेदा, तू बरी आहेस ना? तुम्ही विचारा ना, तिला लागलं नाहीये ना? ही आग कशी लागली? काही लागलं नाही ना तुला? वेदा, तू ठीक आहेस? हे कसं झालंय? काय झालं होतं? मी केलं हे. काय? हो, मी सगळं जाळून टाकेन. तुम्ही दिलेल्या सगळ्या वस्तूंना आग लावणार आहे मी. वेदा, अगं काय बोलतेस तू? दादाने हे सगळं तुझ्यासाठी केलं होतं. काय झालंय तुला? मला काही बोलायचं नाहीये. तू चल झोपायला. वेदा. 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 अनन्याताई, तुम्ही वेदासोबत प्लीज. दादा, आय अंडरस्टँड तुला किती वाईट वाटत असेल, बट डोंट वरी. आज रात्री मी वेदासोबतच असेन. तसंही माझं खूप काम आहे, तर मी झोपणार नाही. अँड आय विल मेक शुअर ती हा वेडेपणा पुन्हा करणार नाही. तू बघतोस का माझ्याकडे असं? खरंच सांगतेय मी.
या खजिन्यातली आपल्याला ओंजळ जरी मिळाली ना तरी आपलं आयुष्य मस्त जाईल, सोन्याहून पिवळं होईल अगदी. ग्रेट यार. पण गॅरंटी आहे ना? तू नाट लावू नको, नाट लावू नको, आधीच सांगते. सगळं व्यवस्थित होणार आहे. मंजिरीने शब्द दिलाय मला. कोण? मंजिरी मामी. वाट बघ. चुप चुप बस एकदम. मी एवढं काम केलं त्यांच्यासाठी, मला नाही एवढी ऑफर दिली कधी. कष्ट माया, कष्ट. कष्ट तुम्ही कधी केले एवढे कष्ट? केलेच आहेत मी कष्ट. हे बघ, मी माझा शब्द अजिबात पडू देत नाही, तो पाळते. आणि शेवटी काय ग, प्रत्येकाचं आपापलं नशीब असतं. बरोबर आहे. आणि माया, माझी बायको खूप कष्ट करते हा. मी सांगायला बसलो 7-8 दिवस जातील. बाई, एवढे कष्ट केलेत एक ना. मिनिट पुरे पुरे कळलंय ते. हा, आता एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी. ह्याच्या पुढे आपण मीरासाठी काम करायचं नाही, मंजिरीसाठी काम करायचं, तिला मदत करायची. माया, तू टेन्शन घेऊ नको. तुझा मंजिरी मामीकडे आणि माग तुझा हिस्सा. स्टे स्ट्रॉंग. हा, बरोबर आहे तुझं, अगदी बरोबर आहे. तू बोलच ग, मंजिरी काहीतरी तरी नक्की देईल तुला. आणि हो, ह्या पुढे आपण आधी करायचो ना तशी मंजिरीलाच मदत करायची. त्या मीराचं काही खरं नाहीये. तसंही ती त्या आत्म्याला घेऊन फिरत असते सतत. नको, ते लांबच राहिलेलं बरं. करेक्ट आहे तुझं. जिथे माल तिथे आपण. बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया.